श्री शिवलीलामृत अध्याय 15वा शंकराचार्यांचे चरित्र व कार्य। या अध्यायाची फलश्रुती आहे धर्मश्रद्धा वाढेल, गुरुकृपा होईल, वेदांत ज्ञान सुलभ होईल। श्री गणेशाय नमः। कवी म्हणतो, कल्पारंभी सृष्टी निर्माण केल्यावर जनकल्याणार्थ वेद, शास्त्रे व पुराणे यांची निर्मिती झाली। कालांतराने कली प्रभावामुळे श्रुती, स्मृती, पुराणे यांना कोणी विचारिण्याचे झाले। याला मंडनमिश्र अय्यांसारख्या साधूंचा सनातन धर्म विरुद्धचा अपप्रचारही कारणीभूत ठरला। या जैन साधूला शारदा प्रसन्न होती। तो अभ्यासू, उत्तम वक्ता व यादव विवादपटू असल्याने त्या काळच्या विद्वानांनाही त्याचा धाक वाटत असे। त्याने नवीन शास्त्रांची रचना करून वेदोक्त मार्ग अधर्माचा असून आपला मार्गच उत्तम असल्याचे सांगितले। त्यामुळे पुराणोक्त पंथ व धर्मशास्त्रे मागे पडू लागले। लोक त्याच्या मताप्रमाणे वागू लागले। म्हणून त्याच्या प्रभावाला निष्प्रभ करून लोकांना सन्मार्ग करण्यासाठी भगवान शंकराने ब्राह्मण कुळात शंकर नावाने अवतार घेतला। मुंज झाल्यावर सर्व विद्याभ्यास पूर्ण करून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली। शंकराचार्य झाल्यावर सर्वत्र संचार करून लोकांना खऱ्या धर्माची शिकवण दिली। जैन ग्रामी आल्यावर त्यांनी मंडनमिश्रांना वादविवादासाठी बोलावून त्यात पराभव झालेल्याने स्वतःचे ग्रंथ पाण्यात बुडवून दुसऱ्यांची शास्त्रे शिकावी अशी अट घातली। वादविवादास आरंभ होण्यापूर्वी मंडनमिश्राने पडद्याआड मद्याच्या घटात सरस्वतीची स्थापना करून ठेवली। प्रतिज्ञा करून दोघेही वादविवादास बसले। तेव्हा शंकराचार्यांच्या आव्हानानुसार त्याने चारही वेद क्रमाने म्हटले। त्यानंतर शंकराचार्यांनी त्याला क्रम बदलून पूर्वीच्या वेदातील ऋचा म्हणून त्याचा अर्थ सांगण्यास सांगितले, पण त्याला जमले नाही। म्हणून शारदा प्रसन्न असल्यानेच हा वेद पठण करतो हे त्याच्या लक्षात आले। त्यावेळी सरस्वतीचे कपट ओळखून त्यांनी जैन शास्त्रे स्थापण्यास तीच कारणीभूत झाली म्हणून तिला शाप दिला। तेव्हा तिने शंकराचार्यांना शाप दिला। त्यानंतर स्वतःचा पराभव मान्य करून मंडनमिश्र त्यांना शरण गेला। तेव्हा आचार्याने जैन शास्त्रांची गाठोडे बांधून ती समुद्रात टाकली। त्यानंतर लोकांना पूर्वीप्रमाणे स्वधर्माचरण करा, वेदशास्त्राध्ययन करा असे सांगितले। त्याप्रमाणे लोक त्यांच्या उपदेशाला अनुसरून वागू लागले, सनातन धर्मानुगामी झाले। अशा प्रकारे शंकराचार्यांनी जैनांच्या पाखंडी मतांचा प्रभाव उद्ध्वस्त करून धर्मांची पुनर्स्थापना केली। श्री सांब सदाशिवार्पणमस्तु। शुभम भवतु। हर हर महादेव। ओम नमः